dictionary.py नी सेव्ह करा. चलो द्या लक्ष. डिक्शनरीमध्ये आता आपण डेटा टाइप्स आपण स्टार्ट केले होते. सगळ्यांनी डेटा टाइप्स आपण स्टार्ट केले होते स्ट्रिंगपासून. स्ट्रिंग, लिस्ट, टपल आणि सेट असे टोटल 4 डेटा टाइप आपण डीपमध्ये स्टडी केले. ठीक आहे. अशा 4 डेटा टाइप्सला आपण चांगलं डीपमध्ये स्टडी केलेलं आहे. प्रत्येक डेटा टाइपच्या रिलेटेड जेवढे व्हेरिएशन्स होते, जेवढे फंक्शन्स, मेथड्स होते, जेवढे टॉपिक्स होते त्याच्या आतमध्ये सगळे टॉपिक्स तुमच्यासमोर मांडून ठेवले. 4ही पण डेटा टाइप्सला तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं असेल. कसं राईट करायचं, कसं क्रिएट करायचं, काही कसं यूज करायचं त्यांना. प्रत्येकाचं क्रिएशन वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं फंक्शन्स वेगवेगळे. ठीक आहे. तुमचा जो स्ट्रिंग डेटा टाइप होता तो इम्म्युटेबल डेटा टाइप होता. जो स्ट्रिंग होता, जो स्ट्रिंग डेटा टाइप तुम्ही स्टडी केला तो इम्म्युटेबल डेटा टाइप म्हणून तुम्ही स्टडी केला. जो लिस्ट तुम्ही स्टडी केला तो म्युटेबल म्हणून स्टडी केला. लिस्टला आपण चेंज करू शकतो. त्याच्यानंतर परत तुम्ही टपलला स्टडी केला, इम्म्युटेबल म्हणून स्टडी केला, त्याला पण आपण चेंज नाही करू शकतो. आणि मग तुम्ही सेटला स्टडी केला. सेट काय होतं, तुमचं म्युटेबल ऑब्जेक्ट होता ज्याला आपण चेंज करू शकतो, त्याच्यामध्ये डेटाला राईट करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. बट सेटमध्ये तुम्हाला 2 असे गोष्टी समजले की सेटमध्ये एकदा जो डेटा ऑलरेडी प्रेझेंट आहे, ऑलरेडी जो डेटा ॲड केलेला आहे त्या डेटाला मी अपडेट नाही करू शकतो. मला जर का एक्झिस्टिंग डेटा, जो डेटा ऑलरेडी प्रेझेंट आहे सेटमध्ये, त्या डेटाला जर का चेंज करायचं आहे सो त्याला मी चेंज नाही करू शकत. मला तो डेटा पहिले रिमूव्ह करावा लागेल आणि मग जो न्यू डेटा आहे त्याला ॲड करावा लागेल. अशी प्रोसेस आहे सेटमध्ये. आणि दुसरं फंक्शन काय समजलं, दुसरी प्रॉपर्टी काय समजली तुम्हाला सेटमध्ये, अशी गोष्ट लक्षात आली की तुम्ही सेटला इम्म्युटेबलमध्ये पण कन्वर्ट करू शकता. तुम्ही तुमच्या सेटला इम्म्युटेबलमध्ये पण तुम्ही काय करू शकता, कन्वर्ट करू शकता. कोणता कन्सेप्ट यूज करणार तुम्ही सेटला इम्म्युटेबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी? फ्रोझन सेटचं यूज करून तुम्ही काय करणार, सेटला इम्म्युटेबलमध्ये पण कन्वर्ट करू शकता. नॉर्मली जर का सेट क्रिएट झाला तर तो म्युटेबल असेल, पण जर का तुम्हाला त्याला इम्म्युटेबलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डायरेक्टली फ्रोझन सेट कन्सेप्टचं यूज करणार. फ्रोझन सेट बाकी सगळे प्रॉपर्टीज सेम असतात. फ्रोझन सेटमध्ये सगळे प्रॉपर्टीज सेम आहे. जो सेटवरती लागू आहे तेच सगळे प्रॉपर्टीज फ्रोझन सेटवरती पण लागू होतात. फक्त फरक एवढंच आहे, तो इम्म्युटेबलमध्ये जातो आणि सेट आपलं म्युटेबलमध्ये जातो. आता शेवटचा डेटा टाइप डिक्शनरी. डिक्शनरीला आपण स्टडी करू. डिक्शनरी परत तुमचं येतोय म्युटेबलमध्ये. डिक्शनरी परत तुमचं येतोय म्युटेबल ऑब्जेक्ट म्हणून. डिक्शनरीमध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, पाहिजे तसं चेंजेस तुमचं डिक्शनरीमध्ये व्हॅलिड. ठीक आहे. आता पण डिक्शनरी काय यूज करायची डिक्शनरी. ठीक आहे. डिक्शनरीमध्ये डेटा कसं सेव्ह होतो, डिक्शनरीला क्रिएट कसं करायचं ते लक्षात घ्या, व्यवस्थितपणे समजून घ्या. जेव्हा सेट तुम्हाला शिकवत होतो तिथं मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं होतं. सेटला कसं क्रिएट करणार तुम्ही, सेटला कसं क्रिएट करणार. चला एकदा परत स्ट्रिंगपासून आपण रिवाइज करू. स्ट्रिंगला कसं क्रिएट करणार तुम्ही, कोट्सचा यूज करू. 2 कोट्स, स्टार्टिंग कोट, एंडिंग कोटचा यूज करून तुम्ही काय करू शकता, स्ट्रिंगला क्रिएट करू शकता. लिस्टला कसं क्रिएट करणार तुम्ही, स्क्वेअर ब्रॅकेट्स, 2 स्क्वेअर ब्रॅकेट्स, ओपन स्क्वेअर ब्रॅकेट, क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट. टपलला कसं क्रिएट करणार तुम्ही, टपलला तुम्ही राऊंड ब्रॅकेट्सच्या मदतीने क्रिएट करू शकता. आणि तुम्ही सेटला कसं क्रिएट करणार, सेटला कसं क्रिएट करणार तुम्ही, कर्ली ब्रॅकेट्स. असं आपण आतापर्यंत शिकलेलं या 4 डेटा टाइपमध्ये. आज आपण जातोय डिक्शनरीमध्ये. आज आपण क्रिएट करणार आहे तुमच्यासाठी डिक्शनरी. पायथन काय सांगतो, डिक्शनरीला पण कर्ली ब्रॅकेटचा यूज करूनच क्रिएट करा. पायथन काय सांगतोय, डिक्शनरीला पण कर्ली ब्रॅकेटचा यूज करूनच क्रिएट करा. मग काय डिफरन्स आहे सेट आणि डिक्शनरीमध्ये, कसं ओळखायचं, कोणतं सेट आहे आणि कोणतं डिक्शनरी आहे, फरक कसा असतो, पायथन कसं ओळखतं आपलं जाऊ दे. पायथन कसं ओळखतंय, डिक्शनरीमध्ये कर्ली ब्रॅकेट्सच आहे, सेटमध्ये पण कर्ली ब्रॅकेट्सच आहे क्रिएशनला. मग पायथन कसं ओळखतंय, पायथन ओळखणार सेटमध्ये जो डेटा स्टोअर होतो तो इंडिव्हिज्युअल डेटा असतो. सेटमध्ये जो डेटा स्टोअर होतो तो तुमचा काही अशा पद्धतीने असतो, 10, कॉमा, एखादी स्ट्रिंग घेतली तो तुमचं स्टोअर राहणार, एखादा फ्लोट घेतलं तो तुमचं स्टोअर राहणार, बुलियन घेतलं तो देखील तुमचं इथं काय राहणार, स्टोअर राहणार.
अशा पद्धतीने तुमचं सेटमध्ये डेटा स्टोअर होतो. हा तुमचा सेटमधला डेटा आहे, हा तुमचं सेटमधले व्हॅल्यूज आहे. नीट लक्ष द्या, सेटमधला हा तुमचा डेटा आहे, सेटमध्ये तुमचं हे व्हॅल्यूज आहे. पण हा जो डेटा आणि व्हॅल्यू आहे जो सेटमध्ये प्रेझेंट आहे हा सगळं सेपरेटेड बाय कॉमा आहे आणि सिंगल डेटा आहे. कसं आहे? सिंगल डेटा आहे. सेम डिक्शनरीला पण आपण क्रिएट करतो कर्ली ब्रॅकेटचा यूज करून. मग काय फरक राहिला सेट आणि डिक्शनरीमध्ये? डिक्शनरीमध्ये तुम्ही जेव्हा डेटा स्टोअर करतात तेव्हा तुम्ही की आणि व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये डेटाला स्टोअर करता. लक्ष द्या, डिक्शनरीमध्ये जेव्हा तुम्ही डेटा स्टोअर करता तुम्ही फक्त व्हॅल्यू नाही देणार, तुम्ही त्या व्हॅल्यूसोबत एक की पण देणार. सेटमध्ये तुम्ही डेटा कसा टाकलं? नुसते व्हॅल्यूज टाकून दिले. हा तुमची पहिली व्हॅल्यू, हा तुमचा पहिला डेटा, कॉमा हा तुमचं सेकंड व्हॅल्यू, कॉमा हा तुमची थर्ड व्हॅल्यू, कॉमा हा तुमची फोर्थ व्हॅल्यू. अशा पद्धतीने तुम्ही काय केलंय? डेटाला टाकून दिले. पण डिक्शनरी काय सांगतो? नुसतं डेटा नाही पाहिजे, नुसते व्हॅल्यूज नाही पाहिजे, त्या व्हॅल्यू सोबत एक की पण द्या जे की त्याला शोधणार, जे की त्याला व्यवस्थितपणे स्टोअर करणार. चला लक्ष द्या, की व्हॅल्यूज पेअर कसं स्टोअर करायचं, डिक्शनरी कशी क्रिएट होते. कर्ली ब्रॅकेट्स तर लावायचेच, पण त्याच्या आतमध्ये राईट काय करायचंय? कीज. काय राईट करायचंय? कीज कोलन आणि मग द्यायचे तुमचे व्हॅल्यूज. नीट लक्ष द्या, कीज राईट करायची आणि मग लावायचं कोलन आणि मग लावायचं व्हॅल्यूज. ठीक आहे? जी कीज आहे अशा पद्धतीने, जी तुमची व्हॅल्यूज असेल ती पण. हा झालं तुमचं बेसिकली सिंटॅक्स. चला आपण आता हे नाही देऊ सिंटॅक्स तुम्हाला. नीट समजा, एक व्हेरिएबल बनवलं, व्हेरिएबल बनवल्यानंतर इक्वल टूची साईन लावली. मग काय लावायचंय तुम्हाला? इक्वल टूच्या साईन नंतर डिक्शनरीला क्रिएट कसं करायचं? कर्ली ब्रॅकेट्स, 2 कर्ली ब्रॅकेट्स लावायचे. आता त्या 2 कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये, 2 कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये असा डेटा पास नाही करायचा. सगळ्यात पहिले तर नुसते व्हॅल्यूज पास नाही करायचे. काय पास करायचं? एक की पास करायची आणि त्याची व्हॅल्यू पास करायची. कशा पद्धतीने पास करणार तुम्ही? तुम्ही लिहिणार पहिल्यांदा कीचं नाव, तुम्ही लावणार कोलन आणि मग लिहिणार तुम्ही व्हॅल्यू. काय अशा पद्धतीने. मग तुम्ही लावणार कॉमा आणि मग परत एकदा तुम्ही दुसरी की राईट करणार कोलन आणि तुमची असणार आता व्हॅल्यू. ही तुमची पहिली की आणि त्याची पहिली व्हॅल्यू, ही तुमची की 1 आणि व्हॅल्यू 1. ही तुमची दुसरी की आणि त्याची दुसरी व्हॅल्यू. नीट लक्ष द्या. आणि मग अजून तुम्हाला की व्हॅल्यू बनवायचं आहे तर की तिसरी की येणार, त्याच्यासोबत त्याची तिसरी व्हॅल्यू येणार. काय अशा पद्धतीने असं नंबर ऑफ की व्हॅल्यू पेअर्स तुम्ही डिक्शनरीमध्ये क्रिएट करू शकता. जोपर्यंत तुम्हाला करायचं आहे तोपर्यंत तुम्ही काय करा? की आणि व्हॅल्यूज इथं क्रिएट करत बसा, सेपरेटेड बाय कॉमा. नीट लक्ष द्या, तुमचे जे की व्हॅल्यू पेअर्स असतात ते सेपरेटेड बाय कसे पाहिजे? कॉमानी सेपरेट पाहिजे. हा तुमचं झालं एक पेअर. सो टोटल या डिक्शनरीमध्ये किती पेअर्स प्रेझेंट आहे? आता सध्या या डिक्शनरीमध्ये टोटल किती पेअर्स प्रेझेंट आहे? टोटल पेअर्स आहे तुमचे 3. किती? 3. टोटल पेअर्स किती तुमचे? 3. पहिलं पेअर कसं ओळखायचे? पेअर्स नंबर ऑफ की व्हॅल्यूज, नंबर ऑफ की व्हॅल्यूचे पेअर. हा तुमचा पहिला पेअर, हा तुमचा पहिला पेअर. एक पेअर म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक की आणि एक व्हॅल्यू प्रेझेंट असेल. एक पेअर म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक की आणि एक व्हॅल्यू प्रेझेंट असेल. आणि जो की आणि व्हॅल्यू आहे ते सेपरेट कसं करायचं? कोलननी सेपरेट करायचं. प्रत्येक की व्हॅल्यू सेपरेट झाली पाहिजे कोलननी आणि एक पूर्ण पेअर सेपरेट झाला पाहिजे कॉमानी. नीट लक्ष द्या, काय सांगतोय तुम्हाला, कसं समजवतोय. डिक्शनरी कशी क्रिएट करायची? कर्ली ब्रॅकेटचा यूज करून. त्याच्या आतमध्ये डेटा कसं स्टोअर करायचं? की आणि व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये डेटा स्टोअर करायचा. डेटा कसं स्टोअर करायचा? आता की आणि व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये डेटाला स्टोअर करायचं. की आणि व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये डेटा स्टोअर करायचं आणि तुमचा जो की आणि व्हॅल्यू असतो त्याला सेपरेट करायचं कोलननी. आणि तो जो तुमचा की व्हॅल्यू आहे तो बनतो एक पेअर आणि प्रत्येक पेअर असे सेपरेट झाले पाहिजे तुमच्या कॉमन. की व्हॅल्यू सेपरेट होणार कोलननी आणि एक पूर्ण की व्हॅल्यूचं पेअर सेपरेट होणार कॉमन. डिक्शनरीमध्ये तुमचं की व्हॅल्यू सेपरेट होणार कोलननी आणि एक पूर्ण तुमचं पेअर, एक पूर्ण की व्हॅल्यूचं पेअर सेपरेट होणार तुमच्या कॉमन. अशा पद्धतीने तुम्हाला डिक्शनरी बनवायची आहे आणि आता राईट करायची. ठीक आहे? चला, एक डिक्शनरी तुमच्यासाठी मी बनवतो, मग तुम्हाला डिक्शनरीचे वेगवेगळे फंक्शन्स, वेगवेगळे रूल्स सांगतो. वेगवेगळे फंक्शन्स आणि वेगवेगळे काय सांगतो? रूल्स सांगतो. क्रिएट काय लिहितोय मी? डिक्शनरी लिहितोय.
आता डिक्शनरी क्रिएट करायची. सगळ्यात पहिले द्या व्हेरिएबलला नाव. मी देतोय D1. काय देतोय D1 इक्वल टूचं साईन लावतोय आणि डिक्शनरी क्रिएट करायला घेतो. कशा पद्धतीने डिक्शनरी क्रिएट करणार मी? सगळ्यात पहिले लावणार कर्ली ब्रॅकेट्स. आता कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये डेटा कसं स्टोअर करणार? की व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये डेटा स्टोअर करणार. कसं डेटा स्टोअर करणार? की व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये डेटा स्टोअर करणार. सपोज हाच डेटा मला काय करायचं इथं स्टोअर करायचं. चला आपण स्टोअर करू आता डेटा. आता लक्ष द्यायचं. आता की आणि व्हॅल्यूने वन नाही लिहायचं. आता काय लिहायचंय? आता त्या कीला नाव द्यायचं. काय द्यायचं? त्या कीला एक नाव द्यायचं. सपोज मी देतोय इंटिजर. काय देतोय? कीला नाव इंटिजर आणि डेटा काय स्टोअर करतोय? 10. व्हॅल्यू काय स्टोअर करतोय त्या कीसाठी? 10. लक्ष द्या, हा सेम डेटा मी काय करणार आहे? स्टोअर करणार. हा सेम डेटा डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये स्टोअर करणार. फक्त डिक्शनरीमध्ये डेटा कसं स्टोअर होणार? की आणि व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये डेटा स्टोअर होणार. तर पहिल्यांदा काय लिहायची? की लिहायची. ठीक आहे. तुमचं जो की होतं त्याला तुम्हाला जो नाव द्यायचं ते तुम्ही नाव देऊ शकता. तुमच्या कीला तुम्हाला जो नाव द्यायचं ते तुम्ही नाव देऊ शकता. तुमचं जर का कीला नाव अल्फाबेट्स आणि सिम्बॉल्स असतील तर ते कोड्सच्या आतमध्येच गेले पाहिजे. पायथनमध्ये आपण अल्फाबेट्स आणि सिम्बॉल्स कधीच डायरेक्टली पास नाही करत, आपण कोड्सच्या फॉर्ममध्येच पास करतो. मग लावायचं कोलन आणि तुमचा जो डेटा व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला पास करा. आता तुमचं व्हॅल्यू जर का अल्फाबेट आणि सिम्बॉल आहे परत तर ते कोड्सच्या आतमध्ये पास होतील. नंबर्स असतील तर डायरेक्ट पास होतील. माझं नंबर व्हॅल्यू होतं, मी पास केलं. पण की मला काय सेट करायची होती? इंटिजर. की मला काय सेट करायची होती? इंटिजर. इंटिजर काय? अल्फाबेट डेटा आहे. तर अल्फाबेट डेटा कशामध्ये पुट करणार? कोड्सच्या आतमध्ये पुट करणार. लक्ष द्या, नीट समजून घ्या. आता लावतोय मी कॉमा. कॉमा लावलं. आता मला क्रिएट करायचं सेकंड पेअर. सेकंड पेअरमध्ये काय असेल? परत एकदा की व्हॅल्यू. तर की मी आता काय देतोय? स्ट्रिंग देतोय. काय देतोय? स्ट्रिंग देतोय. कीचं नाव काय ठेवलंय मी? माझ्या सेकंड पेअरमध्ये जो की व्हॅल्यू पेअर आहे त्याला कीला नाव काय ठेवलंय मी? स्ट्रिंग. कोलन लावलं. व्हॅल्यू काय माझी? ॲपल. तर ॲपल पण अल्फाबेट डेटा आहे तर मी परत कोड्सच्या आतमध्ये लिहितो. हा झाला माझं सेकंड पेअर. आता थर्ड पेअर मी इथं क्रिएट करतोय. कोणतं? थर्ड पेअर. थर्ड पेअर माझं काय? फ्लोट. थर्ड पेअरमध्ये कीचं नाव काय? फ्लोट आणि डेटा काय? 20.5. काय अशा पद्धतीने. आपण एक व्हेरिएबल बनवलंय मी D1 नावाचं. त्याच्यामध्ये आपण डिक्शनरीला राईट करतोय. कशा पद्धतीने मी डिक्शनरीला राईट करणार आहे? चला सगळं इरेज करू आणि पहिल्यापासून स्टार्ट करू. डिक्शनरीला राईट करायचं असेल तर कसं करायचं? सगळ्यात पहिले काय आणायचे तुम्हाला? कर्ली ब्रॅकेट्स. कर्ली ब्रॅकेटचा यूज करून तुम्ही डिक्शनरीला डिझाईन करू शकता. आता डिक्शनरी कशी राईट करायची? तुम्हाला राईट करायचं की आणि व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये. सगळ्यात पहिले तुम्ही राईट करणार की. तुमची जी पण की तुम्हाला जो नाव द्यायचं आहे तुमच्या कीला तुम्ही देऊ शकता. कीला तुम्हाला जो नाव द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता. तुमचं जर का कीला नाव, तुमचं जो नाव असेल कीला तो जर का अल्फाबेट्स आणि सिम्बॉल्स असतील तर ते कोड्सच्या आतमध्येच गेले पाहिजे. कारण पायथनमध्ये आपण अल्फाबेट्स आणि सिम्बॉल्स डायरेक्टली पास नसतो करत, आपण कोड्सच्या आतमध्ये पास करत असतोय आणि नंबर्स आपण डायरेक्टली पास करतो. सो त्या केसमध्ये तुम्ही कीज क्रिएट करताय तर कीजला तुम्ही पाहिजे तो नाव तुम्ही देऊ शकता. सपोज मी देतोय कीला नाव इंटिजर. इंटिजर काय माझं? इंटिजर काय माझं? बेसिकली अल्फाबेट डेटा आहे तर मी त्याला कोड्सच्या आतमध्ये पास केले. आता की तर राईट झाली पण व्हॅल्यू कशी राईट करायची? की आणि व्हॅल्यूचं सिंटॅक्स काय? की राईट केल्यानंतर लावायचं कोलन आणि मग राईट करायचं तुमचं व्हॅल्यू. व्हॅल्यू काय माझी? 10. सो 10 डायरेक्ट आपलं न्यूमेरिक डेटा आहे, नंबर आहे 10 तर डायरेक्टली मी राईट करू शकतो. मग लावायचं कॉमा. कॉमा लावल्यावरती तुम्हाला सपोज अजून एक की व्हॅल्यू बनवायची, अजून एक की व्हॅल्यू पेअर बनवायचंय तर तुम्ही बनवू शकता. तर कसं बनवायचं? पहिलं कीला राईट करा. परत एकदा की व्हॅल्यू पेअर बनवायचं असेल तर सगळ्यात पहिले काय राईट करायचं असतं? की बनवायची. कीला काहीतरी नाव द्या. काय नाव द्यायचंय? कीला स्ट्रिंग म्हणून द्यायचंय. अल्फाबेट डेटा आहे म्हणून कोड्सच्या आतमध्ये जाणार. मग लावा कोलन आणि तुमचा जो पण डेटा आहे त्याला पास करा. आता व्हॅल्यू काय माझी? ॲपल. तर ॲपलला मी कशामध्ये लिहिणार? कोड्समध्ये लिहिणार. परत लावतोय कॉमा. आता माझ्याकडं अजून एक की व्हॅल्यू पेअर आहे तर ते पहिल्यांदा कीला नाव द्या. कीला काय नाव देतोय? फ्लोट आणि मग लावतोय कोलन आणि डेटा काय आता माझा? 20.5. परत लावलंय कॉमा
आता परत एक की व्हॅल्यू पेअर आहे माझ्याकडे. तर की सगळ्यात पहिले कीला राईट करणार. कीचं नाव काय ठेवतोय मी, बुलियन, लावतोय कोलन आणि राईट करतोय व्हॅल्यू. व्हॅल्यू माझी काय बेसिकली ट्रू आहे. ट्रू कीवर्ड आहे पायथनमध्ये प्रेझेंट, तर मी डायरेक्टली राईट करू शकतो. सो काही अशा पद्धतीने तुम्ही तुमची डिक्शनरी क्रिएट करणार, त्याला प्रिंट करा. आता डिक्शनरीला प्रिंट करा. D1ला मी काय करतोय, प्रिंट करतोय. त्याचा टाईप सुद्धा चेक करा. आता सगळ्यांनी टाईप सुद्धा D1चा काय करायचंय, चेक करायचंय. चला कोडला रन करतोय. बघ आउटपुट कसा आला आउटपुट सेम ॲज इट इज. जसं डिक्शनरी तुम्ही क्रिएट केली होती सेम त्याच पद्धतीने आउटपुट तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती शो झालं. सेम त्याच पद्धतीने डिक्शनरी तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती आली. पहिली की व्हॅल्यू बघा, इंटिजर पहिली की आहे आणि पहिली व्हॅल्यू 10 आहे, दिसतंय. कॉमा दिल्यावरती पहिली सेकंड की काय, स्ट्रिंग आहे. सेकंड व्हॅल्यू काय, ऍपल आहे. परत कॉमा आलाय, मग थर्ड की व्हॅल्यू पेअर आलाय. थर्ड की कोणती तुमची, फ्लोट. थर्ड व्हॅल्यू कोणती तुमची, 20.5. त्याच्यानंतर तुमचं फोर्थ की व्हॅल्यू पेअर आलंय. फोर्थ की कोणती तुमची, बुलियन. फोर्थ व्हॅल्यू कोणती तुमची, ट्रू. टाईप पण बघा, डिक्ट आलाय, DI. सर मला एक विचारायचं होतं. बोला. इथं आपण डबल कोट मध्ये घेतले, तर सिंगल कोट मध्ये का आलं? कधी लिस्ट आणि टपल चेक केलंय तू आउटपुट? लिस्ट आणि टपलचं पण आउटपुट चेक कर. तू डबल कोट्स मध्ये डेटा पास करतो लिस्ट मध्ये, पण आउटपुट येताना तुला सिंगल कोट मध्ये आउटपुट स्क्रीन वरती तो सिंगल कोट मध्ये रिप्रेझेंट करणार, कारण काही फरक नाहीये ना. हो बरोबर आहे. तू सिंगल कोट वापर, डबल कोट. आणि सर हे आहे काय सर, हे की म्हणजे नेमकं काय, नेमकं हे की काय आणि व्हॅल्यू नेमकं आहे काय, ते त्याचा उपयोग काय? आता जर का मला डेटा सर्च करायचंय, तर मी कशा पद्धतीने करणार, मी कीच्या मदतीने करणार. आता प्रत्येक की सोबत त्याची व्हॅल्यू असाइन झालेली, प्रत्येक कीला एक व्हॅल्यू असाइन झालेली. मी जर का कीला कॉल केलं तर व्हॅल्यू पण माझ्याकडे ऑटोमॅटिक येणार. ओके ओके ठीक आहे. लक्षात घ्या, डिक्शनरीचा यूज अजून कशामध्ये होणार. डिक्शनरीला डेटा जर का तुम्हाला सेव्ह करायचा आहे ना, तर डिक्शनरी सगळ्यात बेस्ट वे आहे डेटा सेव्ह करण्यासाठी. कारण डेटा तुमचं फक्त सॉर्ट नाही होणार आहे, डेटा तुमचं एक व्यवस्थित पद्धतीमध्ये तुमचा डेटा स्टोअर होणार आहे. एक फॉर्मॅट, स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये तुमचा जो डेटा असतो तो स्टोअर होणार आहे. ठीक आहे. कारण प्रत्येक डेटा सोबत एक की असाइन असणार आहे, प्रत्येक व्हॅल्यू सोबत एक की असाइन असणार आहे. आणि त्या कीच्या मदतीने तुम्ही डेटा तुमचा काय करू शकता, ऍक्सेस घेऊ शकता. पाहिजे तसं त्या डेटाचा तुम्ही यूज करू शकता. बाकीच्या डेटा टाइप्समध्ये लिस्ट घ्या, टपल घ्या, स्ट्रिंग घ्या, कोणता पण डेटा टाइप घ्या जो म्युटेबल आहे. म्युटेबल डेटा टाइप घ्या सगळ्यात पहिले. तर त्याच्यामध्ये जर का तुम्ही डेटा पुट केलं तर तुम्ही ऍड पण करू शकता डेटा. तुम्ही सेटमध्ये डेटाला ऍड करू शकता, तुम्ही लिस्टमध्ये डेटाला ऍड करू शकता. पाहिजे त्या पोझिशनवरती तुम्ही डेटाला ऍड करू शकता. हे पण कन्सेप्ट लक्षात घ्या. लिस्टमध्ये तुम्ही इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करू शकता. तुम्ही स्पेसिफिक सांगू शकता पायथनला की या पोझिशनवरतीच माझा डेटा ऍड झाला पाहिजे. मग जर का तुम्ही सांगताय या पोझिशनवरतीच डेटा ऍड झाला पाहिजे, तर ऑलरेडी त्या पोझिशनवरती कोणता तरी डेटा प्रेझेंट असेल प्रिव्हियसली. तो डेटा, कोणता तरी डेटा त्या पोझिशनवरती प्रेझेंट असेल, पण तुम्ही पायथनला काय सांगताय, नाही त्याच पोझिशनवरती डेटा ऍड झाला पाहिजे. मग जो ऑलरेडी त्या पोझिशनवरती डेटा प्रेझेंट आहे त्याचा काय करायचं, पायथन काय करतो, त्या डेटाला पुढे शिफ्ट करतो. एक एक पोझिशन नंबर प्रत्येकांची वाढून जाते. बट डिक्शनरीमध्ये डेटा की आणि व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये स्टोअर राहील. तुम्हाला इंडेक्स नंबर लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्हाला फक्त की लक्षात ठेवायची आणि त्या कीच्या मदतीने तुम्हाला तुमचा डेटा ऍक्सेस करायचा. त्या कीच्या मदतीने तुम्हाला तुमचा डेटा रिट्राईव्ह करायचा. आणि की फिक्स असते. पुढं आपला टॉपिक तोच आहे, कीचे रूल्स मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा पण तुम्ही की क्रिएट करतात तेव्हा तो इम्म्युटेबल असतो. डिक्शनरी तुमचं म्युटेबल आहे, पण की तुमचं इम्म्युटेबल आहे. एकदा हा की मी राईट डाऊन केली इंटिजर, हा इंटिजर फिक्स झाला. आता परत मी या इंटिजरला चेंज नाही करू शकत. मी याच्या व्हॅल्यूला चेंज करू शकतो. या 10ला 100 करू शकतो, 200 करू शकतो, काय पाहिजे ते व्हॅल्यू करू शकतो. पण मल्टिपल करू शकतो सर.
व्हॅल्यूज ऍड एकाच की मध्ये? नाही, एका की मध्ये मल्टिपल व्हॅल्यूज ऍड नाही होणार. मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऍज अ लिस्ट म्हणून पास करा व्हॅल्यू. इथं मी 10 पास केलेलं आहे ना, तुम्ही तिथं टपल लिस्ट पास करा आणि त्याच्यामध्ये तुमचा हा. मल्टिपल डेटा ठेवा. लक्षात येतोय? बरोबर. हा, पण आता हा जो इंटिजर की आहे हा फिक्स झालेला आहे. मी जेव्हा पण इंटिजरला बोलावणार माझ्याकडे डेटा येणार 100% आहे. डेटा जर का ह्याच्यामध्ये ऍड पण झाला, डिक्शनरीमध्ये जर का डेटा ऍड पण झाला, तर ऍड करताना पण डेटा मला काय द्यावा लागेल? की द्यावा लागेल आणि व्हॅल्यू द्यावी लागेल. मला हो. डिक्शनरीमध्ये डेटा ऍड करताना पण की आणि व्हॅल्यू द्यावी लागेल. मग ते प्रिंट D1 आणि परत पुढे इंटेजर असं हे केल्यावर ते 10 प्रिंट होईल का? 10 प्रिंट होईल. डायरेक्टली 10चा ऍक्सेस नाही भेटणार आता कधीच. 10चा ऍक्सेस कधी हा. भेटणार? जेव्हा इंटिजरला कॉल केला जाईल. डेटा तुमचं सेफ आहे, पहिली गोष्ट. जोपर्यंत कीचं नाव माहीत नसेल कुणाला, कोणी पण डेटा रिट्रीव्ह नाही करू शकतो. सगळ्यात बेस्ट वे आहे डेटा स्टोअर करण्याचं डिक्शनरी. डेटा सर्चिंगसाठी पण सोपं आहे, डेटा सॉर्टिंगसाठी पण सोपं आहे, डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी पण सोपं आहे आणि तुमचा जो डेटा आहे तो सेफ फॉर्ममध्ये तुमचं फेल राहतो. एक सेक्युरिटी डिक्शनरी आपल्याला प्रोव्हाइड करतोय कीजच्या फॉर्ममध्ये. कीज तुमचं चेंज होणार नाही. जोपर्यंत एखाद्याला कीचं नावच माहीत नाही, तो डेटाचा ऍक्सेसच नाही घेऊ शकत. डिक्शनरी आता कशी क्रिएट करायची ते समजलंय सगळ्यांना? डेटा कसं स्टोअर करायचं डिक्शनरीमध्ये अंडरस्टँड झालंय? हो. हो. कीज आणि व्हॅल्यूज कसे क्रिएट करायचे? नंबर ऑफ की व्हॅल्यूज तुम्ही इथं क्रिएट करू शकता. आतापर्यंत मी तुम्हाला फक्त डिक्शनरीचं सिंटॅक्स सांगतोय, कसे की व्हॅल्यूज क्रिएट करायचे त्याच्याच बद्दल मी तुम्हाला बोलवतो. चला आता आपण जाऊ डिक्शनरीमध्ये काही रूल्स अंडरस्टँड करू. जेव्हा तुम्ही डिक्शनरी क्रिएट करताय त्याच्या आतमध्ये तुम्ही काय करताय? कीज आणि व्हॅल्यूजच्या फॉर्ममध्ये डेटाला पुट करताय. ठीक आहे. आता कीज जर का तुम्ही क्रिएट करताय, तुम्ही जर का कीज क्रिएट करणार तर व्हॅल्यूज पण त्याच्यासोबत असाइन करावेच लागतील. ते तर कॉमन फीचर आहे. बट कीजसाठी काही रूल्स आहे. काय आहे? कीजसाठी काही रूल्स आहे. जेव्हा पण तुम्ही लक्ष द्या की कीजला क्रिएट करताय, माईक ऑफ करा. जेव्हा पण तुम्ही कीज क्रिएट करणार, ती तुमची कीज जी असते ती युनिक पाहिजे. एक डिक्शनरीमध्ये ती की परत रिपीट नाही झाली पाहिजे. लक्ष द्या काय सांगतोय मी. पहिलं रूल, तुम्ही जो कीला नाव देणार आहे तो जो नाव असतो तो युनिक पाहिजे. आता सपोज इथं मी डिक्शनरी क्रिएट केली, याच्यामध्ये एक की व्हॅल्यू पेअर बघा, हा की व्हॅल्यू पेअर. या की व्हॅल्यू पेअरमध्ये कीचं नाव काय? इंटिजर. हा इंटिजर परत पूर्ण डिक्शनरीमध्ये कुठंच रिपीट नाही झाला पाहिजे कीच्या नावाने. कसं सांगतोय बघा. आता आपण एक नवीन डिक्शनरी क्रिएट करू D2 नावाची. त्याच्यामध्ये डिक्शनरीचं सिंटॅक्स राईट करू. पहिले कर्ली ब्रॅकेट्स, त्याच्या आतमध्ये आपण आता काय करू? व्हेरियस नंबर्स राईट करू. ठीक आहे. म्हणजे व्हेरियस की व्हॅल्यू पेअर्सला राईट करू. सगळ्यात पहिले मी काय देतोय? लक्ष द्या. नेम देतोय. काय देतोय? नेम देतोय. नेममध्ये माझं नाव काय करतोय मी इथं? स्टोअर करतोय. सगळ्यात पहिले तर आपण अजून एक की व्हॅल्यू बनवू. रोल नंबर देतोय सगळ्यात पहिले. तर काय देतोय? रोल नंबर देतोय आणि मी काय दिलंय? 1 दिलंय, कॉमा. हा झालं तुमचं दुसरं की व्हॅल्यू पेअर पण रेडी. पहिलं की व्हॅल्यू पेअर काय तुमचं? रोल नंबर की आहे आणि व्हॅल्यू 1. दुसरं की व्हॅल्यू पेअर काय तुमचं? नेम आहे आणि माझं नाव. त्याच्यानंतर मी काय घेतोय? अजून एक की व्हॅल्यू पेअर घेतोय, मार्क्स घेतोय. ठीक आहे. कोलन लावतोय, त्याच्यामध्ये काहीतरी मार्क्स असाइन करतोय. अजून एक काय करणार मी आता? की व्हॅल्यू सपोज इथं ऍड करू शकतो कोर्स म्हणून. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो कुठे यूज होणार आहे ते पण तुम्हाला लगेच लक्षात येईल. पायथन दे. आता मी काय करतोय? सेम डिक्शनरीमध्ये अजून एक रोल नंबरला ऍड करण्याचा प्रयत्न करतो. रोल नंबर काय देतोय? 2 देतोय. म्हणजे मी सेकंड स्टुडंटचा डेटा पण काय करतोय? सेम डिक्शनरीमध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करतोय. चला दिलं 2. आता काय होईल? नीट बघा. काय सांगितलेलं आहे मी रूल? की जे नावं असतात
कीजला तुम्ही जे नावं देणार आहे ते काय पाहिजे, युनिक पाहिजे. पण इथं तुम्ही बघू शकता डिक्शनरीमध्ये तुमचा डेटा रिपीट झाला, तुमचं कीचं नाव रिपीट झालेलं आहे. कीचं नाव इथं पहिले ऑलरेडी प्रेझेंट आहे, रोल नंबर, आणि त्याला व्हॅल्यू आहे 1. मी परत एकदा इथं रोल नंबर लिहिलाय आणि आता फक्त व्हॅल्यू चेंज केली, व्हॅल्यू दिली 2. तर आता जेव्हा मी रन करतोय, आता जेव्हा मी माझा कोड रन करतोय, काय येणार आउटपुट स्क्रीनवरती बघा. हे बघा, रोल नंबर एकदाच आलेला आहे. डिक्शनरी नीट बघा आउटपुट स्क्रीनवरती. डिक्शनरीमध्ये रोल नंबर एकदाच आलेला आहे, पण डेटा त्याचा ओव्हरराईट झालेला आहे. इनिशियल डेटा काय, पहिल्यांदा जेव्हा पायथनला रोल नंबर सापडला, पहिल्यांदा जेव्हा पायथनला रोल नंबर नावाची की सापडली, तर त्याच्यासोबत व्हॅल्यू काय स्टोअर केली पायथननी, 1 स्टोअर केली. जसं जसं तो पुढे गेला, मग त्याला नेम सापडलं, मग मार्क्स नावाची की सापडली, मग कोर्स नावाची की सापडली. असं करत करत तो परत एकदा इथं आला, त्याला परत एकदा कोण सापडलं, रोल नंबर नावाची की सापडली. आता त्यांनी काय केलं, नवीन की क्रिएट नाही केली, ऑलरेडी ती की आहे, त्याचा डेटा त्यांनी रिप्लेस केलं. डेटा काय केलं त्यांनी, रिप्लेस केलं, 1ला काढलं आणि 2ला स्टोअर केलं. सो नेहमी लक्षात घ्या, एक जर का तुमच्या कीचं नाव रिपीट झालं, सेम डिक्शनरीमध्ये जर का कीचं नाव रिपीट झाला, सो त्या केसमध्ये तुमचं कीचं डेटा, सॉरी, त्या ज्या कीचं नाव रिपीट झालेलं आहे त्याचा डेटा ओव्हरराईट होईल, त्याचा डेटा रिप्लेस होईल, आणि जो न्यू डेटा असेल तो त्याला असाइन केला जाईल. त्या कीला बेसिकली न्यू डेटा असाइन केला जाईल. सो इथं बघू शकता तुम्ही, रोल नंबर 2 असाइन झालेला आहे आणि बाकी सगळा डेटा कुणाचा आहे, पण हा डेटा कुणाचा आहे, हा सगळा डेटा कुणाचा होता, रोल नंबर 1चा होता. पण कुणाला असाइन झाला हा सगळा डेटा, रोल नंबर 2ला झाला. सो तुम्ही जर का अशी चूक केली की कीजचं नाव तुम्ही रिपीट केलं, सो त्या केसमध्ये तुमचा डेटा सुद्धा काय होऊ शकतो, रॉंग सेव्ह होऊ शकतो, रॉंग पर्सनला असाइन होऊ शकतो. ठीक. सेकंड रूल काय सांगतोय, तुमचा जो कीज असतो तो इम्म्युटेबल असतो. म्हणजे की एकदा की कीला नाव दिलं की तो परत चेंज होणार नाही. एकदा की कीला जे नाव पडलं तो परत चेंज होत नसतं, त्याला चेंज करता येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. इथं रोल नंबर दिलेला आहे, तर ह्या डिक्शनरीमध्ये हा रोल नंबर आता फिक्स झालेला आहे, परत या कीला चेंज करता येणार नाही. नीट ऐका, तुम्ही व्हॅल्यूजला मल्टिपल टाइम चेंज करू शकता, पण तुम्ही कीजला चेंज नाही करू शकत. ठीक आहे. हा झालं तुमचं दुसरं रूल. आता तिसरं काय सांगतोय तुम्हाला, लक्ष द्या. तिसरं रूल काय सांगतोय, मी तुम्हाला सांगितलं कीज तुमचा काय इम्म्युटेबल, म्हणजे की एकदा की कीला जो डेटा असाइन केलेला आहे, एकदा की कीला तुम्ही जो पण पास केलेला आहे तो फिक्स झालेला आहे. म्हणून तुम्ही जेव्हा पण कीला राईट करताय, जेव्हा पण तुम्ही कीला राईट करताय, हे बघा, जेव्हा पण तुम्ही कीला राईट करताय, आता मी इथं की कशी बनवली, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये बनवली. मी आता की कशी बनवली, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये बनवली. सो मी त्याला इंटिजरमध्ये पण बनवू शकतो. माझे जे कीज असतात, माझे जे कीज असतात ते मी स्ट्रिंगमध्ये बनवू शकतो. स्ट्रिंग व्हॅलिड आहे, इंटिजर व्हॅलिड आहे, फ्लोट पण व्हॅलिड आहे, बुलियन सुद्धा देखील काय व्हॅलिड आहे, बुलियन सुद्धा देखील काय व्हॅलिड आहे. लिस्ट व्हॅलिड नसतं, तुम्ही टपलला सेट करू शकता. लक्षात घ्या, फक्त टपलला तुम्ही सेट करू शकता. एवढंच डेटा टाईप माझे व्हॅलिड असणार आहे जेव्हा पण मी कीजला क्रिएट करणार. जेव्हा पण तुम्ही कीजला क्रिएट करताय, हे सगळे डेटा टाईप तुम्ही तिथं यूज करू शकता ॲज अ की नेम म्हणून. ॲज अ की नेम म्हणून तुम्ही हे सगळे डेटा टाईप तिथं यूज करू शकता. कसं करणार, चला बघू आपण. मी काय करतोय, आता D3 देतोय, D3 देतोय आणि डिक्शनरी बनवतोय, D3 नावाची डिक्शनरी बनवतोय. त्याच्या आतमध्ये मी काय सांगितलं, स्ट्रिंग की नेम व्हॅलिड, बरोबर. इथं आपण बघितलेलं, पण तुम्ही कीला जेव्हा नाव दिलं तेव्हा तुम्ही ती स्ट्रिंग डेटा टाईप तिथं सेव्ह केले. इंटिजर करू शकतो का आपण, चला चेक करू. मी काय करतो, इथं 10 देतोय. हां, 10 ॲज अ की नेम दिलेलं आहे आणि व्हॅल्यू काय स्टोअर करतोय, इंटिजर म्हणून स्टोअर करतोय. लक्ष द्या. आता मी काय देतोय, 20.5 देतोय ॲज अ की नेम, आणि त्याला स्टोअर करताना कसं स्टोअर करतोय, फ्लोट म्हणून डेटा, व्हॅल्यू म्हणून स्टोअर करतोय. आता मी काय देतोय,
बुलियन डेटा देतोय ॲज ए की नेम आणि व्हॅल्यू स्टोअर करतोय बुलियन. आता काय राहिलंय टपल. टपलला सुद्धा देखील मी इथं पास करू शकतो. टपल आपण कसं क्रिएट करणार, 2 राऊंड ब्रॅकेट्स, त्याच्या आतमध्ये डेटा, तुम्हाला जो डेटा द्यायचा आहे ते डेटा द्या, आणि तो काय झालेला आहे, की नेम झालेला आहे. हा टपल बेसिकली काय झालेला आहे, एक की नेम झालेला आहे. डिक्शनरीमध्ये तो टपल एक की नेम झालेला आहे. डिक्शनरीमध्ये तो काय झालेला आहे, एक की नेम झालेला आहे. लक्षात घ्या. काही अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुम्ही की नेम पास करू शकता. तुम्हाला पाहिजे तो की नेम तुम्ही इथं पास करू शकता. रन करा. चला बघा, हा तुमची तिसरी डिक्शनरी इथं प्रिंट झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण की नेमच्या जागी फक्त स्ट्रिंग डेटाच नाही घेतोय, आपण कीला इंटिजर डेटा म्हणून पण नाव देतोय, आपण कीला फ्लोट डेटा म्हणून पण नाव देतोय, आपण कीला बुलियन डेटा म्हणून पण नाव देऊ शकतो, आणि आपण कीजला टपल डेटा टाईप म्हणून पण एक नाव देऊ शकतो. चौथं रूल काय सांगतोय तुमचं, ठीक आहे. चौथं रूल काय सांगतोय, लिस्ट, सेट आणि डिक्शनरी. लिस्ट, सेट आणि डिक्शनरी तुम्ही कीजला यूज नाही करू शकत. कीजला जर का तुम्हाला नावं द्यायचे, सो त्या केसमध्ये तुम्ही त्यांना कीचे नावं तुम्ही लिस्ट, सेट आणि डिक्शनरी नाही ठेवू शकत, कारण हे तिन्ही पण असे डेटा टाईप आहे जे की म्युटेबल आहे. पाहिजे तेव्हा तुम्ही त्या डेटा टाईपला चेंज करू शकता, पाहिजे तेव्हा त्या लिस्टला तुम्ही चेंज करू शकता, सेटला चेंज करू शकता, आणि डिक्शनरी सुद्धा तुमचा काय देखील म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, म्हणून डिक्शनरी पण तुमचं चेंज होऊ शकते. सो त्या केसमध्ये तुम्हाला कीचं जो तुम्ही नाव देणार आहे तिथं तुम्हाला लिस्ट, सेट आणि डिक्शनरी पास करता येणार नाही. तुम्ही जर का केलं, जसं आपण इथं टपल केलं होतं बघा, टपल आपण केलं होतं ॲज ए की नेम, तसं जर का तुम्ही लिस्ट आणि सेट आणि डिक्शनरी पास केलं तर तुम्हाला एरर येणार आहे. काय येणार आहे, एरर येणार आहे. हा, तुम्ही व्हॅल्यूज कोणतं पण डेटा टाईप म्हणून पास करू शकता. व्हॅल्यूजला काहीच रिस्ट्रिक्शन्स नाही आहे. व्हॅल्यूज तुम्ही पाहिजे तो डेटा टाईप म्हणून पास करू शकता. व्हॅल्यूज कॅन बी ऑफ एनी डेटा. सो असे टोटल 5 रूल आहे. जेव्हा पण तुम्ही तुमचं डिक्शनरी बनवताय, की व्हॅल्यूज तिथं क्रिएट करताय, सो जेव्हा पण तुम्ही की व्हॅल्यू पेअर्स क्रिएट करताय तेव्हा हे सगळे रूल्स तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. हे सगळे रूल्स फॉलो करूनच तुमचं की आणि व्हॅल्यू इथं क्रिएट झाले पाहिजे. समजलंय सगळ्यांना, रूल्स लक्षात आले. की आणि व्हॅल्यू क्रिएट करताना कसं क्रिएट करायचंय, कीजला कसं क्रिएट करायचंय. व्हॅल्यूज तर तुम्ही कोणतेही पास करू शकतात, पण कीज कसे क्रिएट करणार समजलंय. हो सर. येस सर. सध्या लक्ष. आता आपण क्रिएट करणार आहे एम्प्टी डिक्शनरी. एम्प्टी डिक्शनरी क्रिएट करण्यासाठी तुमच्याकडं 2 वेज आहेत. एक तुम्ही कर्ली ब्रॅकेट्सला एम्प्टी ठेवू शकता, एक तुम्ही कर्ली ब्रॅकेट्सला काय करणार, एम्प्टी ठेवणार, आणि दुसरं तुम्ही प्रिंट करणार डी. चेक करायचं आउटपुट. बघा
एम्प्टी डिक्शनरी काही अशा पद्धतीने तुम्हाला दिसलं. सगळे एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स तुम्हाला दिसलं की म्हणजे तो काय झाला, एम्प्टी डिक्शनरी झाला. अजून एक मेथड आहे आपल्याकडं, D5 नावाचं व्हेरिएबल बनवतं. मग आहे आपल्याकडं डिक्ट फंक्शन. जसं आपल्याकडं स्ट्रिंगसाठी str फंक्शन होतं, लिस्टसाठी लिस्ट फंक्शन होतं, टपलसाठी टपल फंक्शन होतं, सेटसाठी सेटचं फंक्शन होतं, तसं डिक्शनरीसाठी डिक्ट फंक्शन आहे. DICT ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट यांचा यूज करून आपण एम्प्टी डिक्शनरी सुद्धा देखील इथं क्रिएट करू शकतो काही अशा पद्धतीने. बघू शकता 2 एम्प्टी डिक्शनरी तुमच्या समोर आली. पहिली एम्प्टी डिक्शनरी आहे, डायरेक्ट आपण कर्ली ब्रॅकेट्स लावले आणि त्याला एम्प्टी ठेवलंय. आणि दुसरी एम्प्टी डिक्शनरी आली डिक्ट फंक्शनचं जेव्हा यूज केलंय ते. 2 मेथड्स आहे एम्प्टी डिक्शनरी क्रिएट करण्यासाठी. पुढचा कन्सेप्ट आहे आता आपण आता डिक्शनरी बनवणार आहे, आपण आता डिक्शनरी क्रिएट करणार आहे डिक्ट फंक्शनचा यूज करू. आतापर्यंत आपण जो डिक्शनरी बनवली ती कर्ली ब्रॅकेटचा यूज करून बनवलंय. आता आपण डिक्शनरी क्रिएट करणार डिक्ट फंक्शनचा यूज करून, डिक्ट कन्स्ट्रक्टरचा यूज करून. चला लक्ष द्या कसं क्रिएट करायची आता आपली डिक्शनरी. आता डिक्शनरी क्रिएट करण्याची मेथड काय, डिक्ट आणि लावायचं ओपन आणि ओपन राऊंड ब्रॅकेट आणि क्लोज राऊंड. आता व्हेरियस मेथड्स आहे डिक्शनरी क्रिएट करण्याची, व्हेरियस मेथड्स आहे. पहिली मेथड काय होती, तुमचे कर्ली ब्रॅकेट्स. ही तुमची पहिली मेथड होती जी मी तुम्हाला दाखवली होती. ही तुमची पहिली मेथड होती. इथं आपण डिक्ट जे क्रिएट केलं होतं कर्ली ब्रॅकेट्सच्या मदतीने तुम्ही डिक्शनरीला क्रिएट करू शकता. मग अजून कोणकोणते मेथड्स आहे डिक्शनरी क्रिएट करण्याचे ते तुम्हाला सांगतो. ही झाली पहिली तुमची कर्ली ब्रॅकेट्सनी. सेकंड मेथड आहे डिक्ट फंक्शनला यूज करा आणि तुमची डिक्शनरी क्रिएट करा. पण कशा पद्धतीने करायचे त्याला समजू. आता आपण काय करणार आहे, या डिक्ट फंक्शन हा जो डिक्ट कन्स्ट्रक्टर आहे या डिक्ट फंक्शनच्या आतमध्ये आपण कीवर्ड आणि आर्ग्युमेंट्स पास करणार आहे. काय पास करणार आहे, कीवर्ड आणि आर्ग्युमेंट्स. पायथनमध्ये कीवर्ड आणि आर्ग्युमेंट्स एक कन्सेप्ट आहे जो की प्रत्येक फंक्शनमध्ये आपण पास करत असतो. प्रत्येक फंक्शनमध्ये आपण काय करत असतोय, प्रत्येक फंक्शनचे कीवर्ड आणि आर्ग्युमेंट्स असतात. प्रत्येक फंक्शनमध्ये त्यांचे कीवर्ड असतात आणि आर्ग्युमेंट्स असतात. सो सेम आपण डिक्शनरी फंक्शनच्या आतमध्ये पण काय करणार आहे, कीवर्ड आणि आर्ग्युमेंट्सच्या फॉर्ममध्ये डेटाला पास करणार. कीवर्ड काय असतात, बेसिकली तुमचा जो की असते, कीवर्ड असतो त्याचं नाव, आणि आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, त्या कीवर्डसाठी त्याची व्हॅल्यू. आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, त्या कीवर्डसाठी त्याची व्हॅल्यू. सो कसं राईट करायचंय बघा. आता मी काय करतोय, जे कीवर्ड्स असतात ते डायरेक्टली राईट करायचं असतं. नीट समजा, जे कीवर्ड्स असतात ते डायरेक्टली राईट करायचं असतं, त्यांना कोडच्या आतमध्ये नाही टाकायचं. ठीक आहे, जे कीवर्ड्स असतात ते डायरेक्टली राईट करायचं असतं. आता हा रोल नंबर 1 काय पायथनमध्ये कीवर्ड डिफाईन नाही आहे कुठं, हा काही ऑलरेडी डिफाईन नाही आहे. बट आपण डिक्ट फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा पण असं डेटा पास करणार तर पायथनसाठी तो एक कीवर्ड बनून जाणार. पायथनसाठी तो रोल नंबर काय बनून जाणार, एक कीवर्डच बनून जाणार. आपण कीवर्डला कुठं शिकलो होतो तुमच्या लक्षात येत असेल तर आपण जेव्हा प्रिंट फंक्शन शिकत होतो, जेव्हा आपण प्रिंट फंक्शन शिकत होतो तिथं मी तुम्हाला 2 कीवर्ड्स इंट्रोड्यूस करून दिले होते. 2 कीवर्ड्स मी तुम्हाला इंट्रोड्यूस केले होते, त्याला तुम्ही पॅरामीटर म्हणत होते. कोणते पॅरामीटर होते ते, बेसिकली सेप आणि एंड. तुम्हाला लक्षात येत असेल तर सेप आणि एंड नावाचे पॅरामीटर्स होते जे की प्रिंट फंक्शनसाठी खास बनवले, जे की खास प्रिंट फंक्शनमध्येच आपण इम्प्लिमेंट करू शकतो. तेच त्यांनाच आपण म्हणतो कीवर्ड आर्ग्युमेंट्स. आपण सेप लिहायचो, इक्वल टूची साईन लावायचो आणि त्याच्यासोबत ती व्हॅल्यू असाइन करायचो, तर त्यालाच आपण म्हणणार कीवर्ड आर्ग्युमेंट. सो ह्यालाच इथं पण आपण काय करतोय, कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट यूज करून एक की पास करतोय. रोल नंबर काय असणार आहे माझ्यासाठी, की असणार आहे, आणि हा 1 काय असणार आहे, बेसिकली माझ्यासाठी डेटा असणार आहे, म्हणजे की व्हॅल्यू असणार आहे. पास कसं करायचं, कीवर्ड आर्ग्युमेंट. पहिल्यांदा कीवर्डचं नाव लिहायचं, इक्वल टूची साईन लावायची आणि मग आर्ग्युमेंट पास करायचं. म्हणजे की डिक्ट फंक्शनमध्ये कसं समजायचं, सगळ्यात पहिले की लिहायची, पण जी की तुम्ही लिहिताय ते विदाउट कोट्स पाहिजे. विदाउट कोट्स, अल्फाबेट्स पण असतील तरी पण विदाउट कोट्स पाहिजे.
लक्ष द्या, ते पण कुठं, फक्त डिक्ट फंक्शनच्या आतमध्ये. फक्त डिक्ट फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही की पास करणार, कीचं नाव पास करणार, तो विदाउट कोट्स पाहिजे, विदाउट कोट्स पाहिजे, आणि इक्वल टू करून व्हॅल्यू, इक्वल टू करून तुमची जी पण व्हॅल्यू असेल ती. आता व्हॅल्यू जी असते, जी व्हॅल्यू असणार आहे, ते जर का अल्फाबेट आणि सिम्बॉल असतील तर ते कोट्सच्या आतमध्येच गेले पाहिजे. नीट लक्ष द्या, जे व्हॅल्यूज तुम्ही पास करणार आहे या कीवर्डसाठी, तो जर का तुमचा अल्फाबेट किंवा सिम्बॉल असेल तर ते कोट्सच्या आतमध्येच पुट केले जाईल. चला लक्ष द्या. आता मी लिहितो इथं 2 नंबरचा रोल नंबर. नेम काय माझं, नेम सेकंड की व्हॅल्यू पेअर आहे. नेम डायरेक्ट लिहिलेलं आहे मी, कारण डिक्ट फंक्शनमध्ये मी तुम्हाला सांगतोय तुम्ही जो की पास करणार आहे तो डायरेक्ट पास करा, विदाउट कोट्स पास करायचं आहे. आणि नाव आता चेंज करतोय, ठीक आहे. मार्क्स पण चेंज करतोय आणि कोर्स सेम राहू देतो. नीट लक्ष द्या कसं बनवलंय मी आता डिक्शनरी. डिक्शनरी परत क्रिएट केली मी, की व्हॅल्यू पेअरच्याच फॉर्ममध्ये क्रिएट केली. परत एकदा जी डिक्शनरी क्रिएट केली ती की व्हॅल्यू पेअरच्याच फॉर्ममध्ये क्रिएट केली. नीट लक्ष द्या, पहिलं की व्हॅल्यू पेअर कोणतं आहे माझं, रोल नंबर इक्वल टू 2. दुसरं की व्हॅल्यू पेअर कोणतं आहे माझं, नेम इक्वल टू योगेश. तिसरं की व्हॅल्यू पेअर कोणतं आहे, मार्क्स इक्वल टू 95. आणि चौथं की व्हॅल्यू पेअर कोणतं आहे, कोर्स इक्वल टू पायथन. फक्त एकच पॉईंट लक्षात घ्या, जे की तुम्ही पास केलेली रोल नंबर, नेम, मार्क्स आणि कोर्स, हा विदाउट कोट्स पास झाला पाहिजे, फक्त डिक्ट फंक्शनच्या आतमध्ये. आणि इथं कोलन नाही यूज करायचं, इक्वल टूची साईन यूज करायची, फक्त डिक्ट फंक्शनच्या आतमध्ये. कोलन नाही यूज करायचं, इक्वल टूची साईन यूज करायची. जेव्हा मी प्रिंट करणार D6, आता बघा आउटपुट स्क्रीनवरती काय येतंय, हे बघा कसं आलंय. केलंय पायथननी माझ्यासाठी डिक्शनरी क्रिएट. पायथननी माझ्यासाठी इथं सक्सेसफुली डिक्शनरी क्रिएट केले, आणि जसं पाहिजे होतं तसं डिक्शनरी क्रिएट झाली. तुम्ही बघू शकता, पहिलं जो की व्हॅल्यू पेअर आहे तो रोल नंबर आहे आणि व्हॅल्यू त्याची 2 आहे. बरोबर त्यांनी रोल नंबर कोट्सच्या आतमध्ये पुट करून दिले. बरोबर त्यांनी रोल नंबर काय केले, कोट्सच्या आतमध्ये पुट करून दिले. म्हणजे एक लक्ष द्या, डिक्ट फंक्शनचं यूज करून जेव्हा पण तुम्ही की व्हॅल्यू पेअर्स पास करणार तेव्हा ते की विदाउट कोट्स पास झाले पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये एक रूल तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे, खास ह्या वरच्या डिक्ट फंक्शनसाठी. ह्या वरच्या पॅटर्नसाठी जेव्हा पण तुम्ही असं पॅटर्न यूज करून डिक्शनरी क्रिएट करत असाल, सो त्या केसमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही इंटिजर, फ्लोट, बुलियन, अजून कीजमध्ये आपण काय यूज करतो, टपलला यूज करतो, बरोबर. सो हे जे डेटा टाइप्स आहे त्यांना तुम्ही पास नाही करू शकता ॲज ए कीने. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही डिक्शनरी क्रिएट करणार आहे काही असं पॅटर्नला फॉलो करताय डिक्शनरी क्रिएट करण्यासाठी, तर त्याच्या आतमध्ये की नेम, तुम्ही की नेम इंट, फ्लोट, बुलियन, टपल पास नाही करू शकत, जे फक्त या पॅटर्नसाठी. तुम्हाला मी वरती इथं पास करून दाखवले होते. इथं मी तुम्हाला वरती, इथं बघा, इथं मी तुम्हाला की नेम इंटिजर म्हणून पास केलं होतं, फ्लोट कीचं नाव मी फ्लोट डेटा टाइप म्हणून पास केलं, कीचं नाव मी बुलियन पास केलं, कीचं नाव मी टपल पास केलं. पण कोणत्या पॅटर्नमध्ये, जेव्हा तुम्ही डायरेक्टली कर्ली ब्रॅकेटचा यूज करून तुमचं डिक्शनरी क्रिएट करताय. पण आता आपण डिक्शनरी क्रिएट करतोय, पण कोणत्या पॅटर्नला यूज करतोय, आपण डिक्ट फंक्शनला यूज करतोय. आणि त्याच्या आतमध्ये आपण जो की आणि व्हॅल्यू पास करतोय तो कीवर्ड आर्ग्युमेंटच्या फॉर्ममध्ये पास करतोय. हा झालं तुमचं कीवर्ड आणि हा झालं तुमचं आर्ग्युमेंट. लक्ष द्या, हा झालं तुमचं कीवर्ड, हा झालं तुमचं आर्ग्युमेंट.
म्हणून आपण जे कीचे नावं आहेत ते विदाऊट कोड्स पास करतोय, कारण कीवर्ड्स जे असतात ते विदाऊट कोड्सच पास केले असतात आणि जे व्हॅल्यूज आहेत ते त्यांच्या नॉर्मल फॉर्ममध्ये पास केले जातील. म्हणजे जर का तुमचा अल्फाबेट सिम्बॉल डेटा आहे तर ते कोड्सच्या आतमध्ये पास होतील, नंबर्स असतील तर डायरेक्ट पास होतील. लक्षात येतोय? हो सर. कन्सेप्ट समजलाय? इथं थोडे व्हॅलिडेशन तुमचे वाढलेले. बेसिकली इंट, फ्लोट, बुलियन, टपल असं नाहीये की ते कीचं नाव म्हणून आपण यूज नाही करू शकतो. कीचं नाव म्हणून आपण यूज नाही करू शकतो, आपण यूज करू शकतो, बट कुठे यूज नाही करू शकतो? फक्त या पॅटर्नमध्ये. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. जर का कोणी विचारतोय की इंट, फ्लोट, बुलियन, टपल ॲज ए की नेम म्हणून यूज केला जाऊ शकतो का डिक्शनरीमध्ये? हो, आपण यूज करू शकतो, बट कोणत्या पॅटर्नमध्ये यूज करू शकतो? जेव्हा आपण असा काही पॅटर्न क्रिएट करतो, जेव्हा आपण असा काही पॅटर्न क्रिएट करतोय, म्हणजे डिक्शनरी जेव्हा क्रिएट करतोय, जेव्हा आपण कर्ली ब्रॅकेट्सच नुसतं यूज करतोय. पण विदाउट फंक्शन म्हणजे कोणतं? विदाउट फंक्शन करू शकतो ना? हा, विदाउट फंक्शन. पण जेव्हा तुम्ही डिक्ट फंक्शनचा यूज करणार आणि डिक्शनरीला क्रिएट करणार, तेव्हा इंट, फ्लोट, बुलियन, टपल ॲज अ की नेम म्हणून यूज नाही करायचं. आणि जो कीचे नावं आहेत, जे स्ट्रिंग डेटा टाईप जे की कीचे नावं आहेत, ते पण विदाउट कोड्सच पास करायचं. आता हा रोल नंबर आहे, हा रोल नंबर कसा पास केले? विदाउट कोड्स पास केले. पण जेव्हा आपण कर्ली ब्रॅकेटचा यूज करून डिक्शनरी बनवत होतो, तिथं आपण रोल नंबर कसं पास केलं होतं? कोड्सच्या आतमध्येच पास केलं. पण डिक्ट फंक्शनमध्ये तुम्ही नाही केलं कोड्सच्या आतमध्ये पास, तरी पण चालेल, कारण तो जो पॅटर्न फॉलो करतोय तो कीवर्ड आर्ग्युमेंटचा पॅटर्न फॉलो करतोय आणि कीवर्ड विदाउट कोड्सच पास केले पाहिजे पायथनमध्ये. समजतोय ना? हो सर. ठीक आहे, चालेल. लक्ष द्या, एक शेवटचा पॅटर्न आहे आता. आता आपण पहिले हेडिंग देतो तुम्हाला हॅश. आता आपण डिक्शनरीला क्रिएट करणार आहे, डिक्ट फंक्शनचाच यूज करणार आहे डिक्शनरी क्रिएट करण्यासाठी. पण त्याच्या आतमध्ये आपण आता लिस्ट ऑफ टपल्स पास करणार आहे. म्हणजे की कसं? लिस्ट ऑफ टपल्स म्हणजे कसं? चला बघा. D7 नावाचं व्हेरिएबल बनवतोय, इक्वल टू करतोय, डिक्ट नावाचं फंक्शन बनवतोय. त्याच्या आतमध्ये आता डेटा कसा पास करायचा? पहिले बनवायची एक लिस्ट, एक मेन लिस्ट बनवायची. अशी पद्धतीने तुमची एक मेन लिस्ट तयार होते. त्या लिस्टच्या आतमध्ये टपल पास करायचे. त्या लिस्टच्या आतमध्ये काय पास करायचं? टपल पास करायचं. आणि किती टपल्स पास करणार तुम्ही? जेवढं तुमचे की व्हॅल्यू पेयर्स असतील तेवढे टपल तुमचे पास झाले पाहिजे. जेवढे तुमचे की व्हॅल्यू पेयर्स असतील तेवढे टपल तुमचे पास झाले पाहिजे. नीट लक्ष द्या, एक टपलमध्ये एक सिंगल की व्हॅल्यू पेयर असेल, एक टपलमध्ये एक सिंगल की व्हॅल्यू पेयर असेल. म्हणजे हे बघा, इथं मी काय लावतोय? आता टपल लावलं. या टपलच्या आतमध्ये काय पास करणार मी? की व्हॅल्यू पेयर. कसं पास करणार? हे बघा, सगळ्यात पहिले नाव देतोय रोल नंबर, कॉमा, कॉमा करून त्याची व्हॅल्यू पास करायची, कॉमा करून त्याची काय करायची? व्हॅल्यू पास करायची. नीट लक्ष द्या, कसं क्रिएट करतोय मी? हा माझं पहिलं की व्हॅल्यू पेयर, पायथन डिक्शनरी मधला हा माझं पहिलं की व्हॅल्यू पेयर. ह्याच्यासाठी कोणती रूल्स नाहीये. जसं तुम्ही कर्ली ब्रॅकेटचा यूज करून की व्हॅल्यू पेयर्स क्रिएट करत होते ना, सेम त्याच पद्धतीने की व्हॅल्यू पेयर्स इथं क्रिएट होणार. सेम त्याच पद्धतीने इथं पण की व्हॅल्यू पेयर्स क्रिएट होणार. फक्त की आणि व्हॅल्यूच्या मध्ये कोलनचा यूज नाही करायचं, कोलनचा यूज नाही करायचं. काय यूज करायचं? कॉमाचा यूज करायचं. ही तुमची की आणि कॉमा नंतर तुमचं व्हॅल्यू. हा झालं तुमचं पहिलं की व्हॅल्यू पेयर. तुम्हाला अजून एक की व्हॅल्यू पेयर ऍड करायचं आहे, तुम्ही लावा कॉमा, कॉमा नंतर अजून एक टपल बनवा. त्या टपलच्या आतमध्ये सेकंड की पास करा. सेकंड नेम आहे सपोज नेम, हा, आणि व्हॅल्यू काय आहे त्याची? वैभव. काय अशा पद्धतीने हा झालं तुमचं सेकंड की व्हॅल्यू पेयर. त्याच डिक्शनरीमध्ये तुम्हाला अजून एक की व्हॅल्यू पेयर पाहिजे, परत एक टपल बनवा. टपलमध्ये काय स्टोअर करायचे तुम्हाला? मार्क्स स्टोअर करायचे. टपलमध्ये तुम्हाला काय स्टोअर करायचे? मार्क्स. ठीक आहे, मार्क्स काय असणार? तुमची की, त्याची व्हॅल्यू तुम्हाला काय द्यायचं आहे ते तुम्ही इथं देऊ शकता. काय अशा पद्धतीने. परत जा, अजून एक की व्हॅल्यू पेयर ऍड करायचं आहे त्या डिक्शनरीमध्ये, तर मग बनवा टपल.
ॲड करा पहिले त्याची कीचं नाव काय माझं कोर्स, आणि व्हॅल्यू काय त्या कोर्सची पायथन, त्याला मी इथं राईट केलं. हा झालं तुमचं डिक्शनरी क्रिएट. सक्सेसफुली काय झालंय तुमचं डिक्शनरी इथं क्रिएट झालेलं. आता डिक्शनरी कशी बनवली बघा. आता डिक्शनरी कशी बनवलेली, डिक्ट फंक्शनचा यूज करूनच डिक्शनरी बनवते. पण आतमध्ये बघा आता काय यूज केलेलं. आता पॅटर्न पूर्ण बनवले. आता सगळ्यात पहिले एक मेन लिस्ट बनवली. आता मेन लिस्ट बनवली आणि त्याच्या आतमध्ये डिफरंट टपल्स क्रिएट केले. ते टपल्स काय इंडिकेट करताय, बेसिकली ते टपल्स काय सांगताय, प्रत्येक टपल एक की व्हॅल्यू पेअर आहे त्या डिक्शनरीमधलं. प्रत्येक टपल एक की व्हॅल्यू पेअर आहे त्या डिक्शनरीमधलं. आणि जो की व्हॅल्यू आहे ते कसं सेपरेट केलं आहे आपण, कॉमनली सेपरेट केलं. प्रत्येक टपलमध्ये एक आहे की आणि दुसरी आहे तुमची व्हॅल्यू, आणि ते दोघं पण सेपरेट केले कॉमन. आता प्रिंट करतोय. पायथन काय करणार, तुमच्यासाठी डिक्शनरी क्रिएट करणार. कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये तो काय करणार, रोल नंबर :3 ठेवणार, कॉमा देणार, नेम :वैभव ठेवणार. हे बघा काय अशा पद्धतीने बरोबर त्यांनी डिक्शनरी तुमच्यासाठी क्रिएट केली. जे तुम्ही कर्ली ब्रॅकेटचं यूज करून डिक्शनरी बनवत होते, जिथं तुम्ही कर्ली ब्रॅकेटचं यूज करून डिक्शनरी बनवत होते, तुम्ही असे वेगवेगळे पॅटर्न्सला यूज करून पण तुमची डिक्शनरी क्रिएट करू शकता. पायथन तुमच्यासाठी अशा फॉर्ममध्ये डिक्शनरी बनवून टाकेल. बोला. डिक्ट नंतर जो आपण कंस दिलेला आहे तो पूर्ण नाही झाला तिकडं, झालंय ना ते, बेसिकली स्क्रीन मॅक्झिमाइज केली ना. अच्छा ओके मी म्हणलं ओके. समजतंय ना कसं क्रिएट केलंय हा डिक्शनरी. आता त्याचं पॅटर्न समजलं. लिस्टच्या आतमध्ये टपल ना. हा, पण किती टपल्स, जेवढे तुमची की व्हॅल्यू पेअर्स असतील. एका टपलमध्ये एक की व्हॅल्यू पेअर असेल. पण टप्पल मधलं जे काय म्हणतात त्याला व्हॅल्यू आहे ती हे करते म्युटेबल आहे का, कोणती टपल मधली जी व्हॅल्यू आहे ती मग ऍड आणि रिमूव्ह तेच करावं लागेल. ऍड आणि काय म्हणतात त्याला, नाही रिमूव्ह आणि ऍड तशी करावं लागेल का, नाही होणार चेंज. नाही, आपण जेव्हा व्हॅल्यूला अपडेट करणार ना, तेव्हा आपल्याला याची गरज नाहीये, या कन्सेप्टची गरज नाहीये. पायथनने आपल्यासाठी असं डिक्शनरी क्रिएट केलेलं आहे. त्याच्या माइंडमध्ये डिक्शनरी कसं क्रिएट झालेलं आहे, या पद्धतीने क्रिएट झालेलं आहे. हे बघ खाली जसं आहे आउटपुट स्क्रीनवरती जसं त्यांनी शो केलेलं आहे ना, त्या पद्धतीने डिक्शनरी क्रिएट झालेली आणि सेव्ह झालेली या D7 मध्ये. सो जेव्हा तू अपडेट करायला जाईल ना, सो त्या केसमध्ये बरोबर तुझा डेटा अपडेट होईल. इथं टपल आणि लिस्टचा काही कन्सेप्ट नाही आला. आणि आपण जेव्हा डेटा अपडेट करणार आहे ना, तेव्हा आपण कीच्या नावाने अपडेट करणार आहे. आपण पहिले कीला कॉल करणार आहे. त्या की सोबत जो डेटा येईल त्याला आपण अपडेट करणार आहे. बरोबर ना. सो जर का मी रोल नंबरला कॉल केला किंवा मी नेमला कॉल केला तर त्याचा डेटा मी इझिली अपडेट करू शकतो. इथं टपलचा काही संबंध नाही. हा फक्त एक पॅटर्न दाखवलाय, डिक्शनरी क्रिएट झालेली नाही इथे. आणि ह्याच्यावरती हा जो पॅटर्न तुम्ही आता बघताय, लिस्ट ऑफ टपल्स, ह्याला या पॅटर्नला नाव काय, लिस्ट ऑफ टपल्स. एक मेन लिस्ट आहे, त्याच्या आतमध्ये सब टपल्स आहे. बरोबर. सो ह्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स नाहीये. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कीला नाव देऊ शकता. तुम्ही इंटिजर पण नाव देऊ शकता कीला, फ्लोट नाव देऊ शकता, बुलियन नाव देऊ शकता, टपल म्हणून पण तुम्ही ॲज ए नेम म्हणून तुम्ही कीला पास करू शकता. एक करून बघा. सपोज इथं मी चेंज करतोय, रोल नंबरच्या जागी मी देतोय इथं 1 देतोय, इंटिजर डेटा देतोय. नेमच्या जागी मी इथं देतोय फ्लोट डेटा 20.5. मार्क्सच्या जागी मी काय देणार आहे, ट्रू देणार आहे. लक्षात घ्या, ट्रूचं T कॅपिटल. आणि कोर्सच्या जागी मी काय देणार आहे, टपल देणार आहे. तर टपल कसं क्रिएट करतात, परत 2 राऊंड ब्रॅकेट्स लावायचे, त्याच्या आतमध्ये टपल पास करायचं. काय अशा पद्धतीने जेव्हा रन करतोय,
तर तुम्ही बघू शकता आउटपुट स्क्रीनवरती बघा, बरोबर कीला नाव काय आलेलं आहे 1 आलं आणि व्हॅल्यू काय आली नाही. ओके. चला इथं एक लक्ष द्या, या आउटपुटमध्ये तुम्ही एक चेक करू शकता 1 ला व्हॅल्यू काय आलेली, काय आलं सर? मी म्हटलं आउटपुट चेक केलं का D7चं, हो काय आलंय केलं ना, चुकीचं आलंय. हा मग 1 ला 95 आले, कारण ट्रू आणि 1 एकच धरलं जातं म्हणून हा त्याचं हे ओव्हरराईड झालं. 3 डेटा वर 95. हा की तुमचा रिपीट झाला, पायथन साठी तो की रिपीट झाला तुमच्यासाठी, म्हणून त्यांनी 95 त्याला असाइन केलं. हो ठीक, समजलाय हा पॅटर्न, समजलाय क्रिएट करण्याचं. येस सर. ठीक आहे चला. एंड करायचं सर. हो प्रेझेंटली ऑन Okay. करतोय, लावून घ्या. ऑन केली प्रेझेंटली, लावून घ्या सगळ्यांनी. एक मिनिट. हॅलो. बोल ना. हा झाली बरं का सर प्रेझेंट, बघा बरं एकदा चेक करता. ठीक आहे चालेल. योगेश, हो सर. चालेल, समजलंय ना. हो सर. ठीक आहे, उद्या कंटिन्यू करू बाकीचे मेथड्स तुम्हाला उद्या दाखवतो. चालेल. चालतंय सर. येस सर.